लग्न करणाऱ्या मुली म्हणा या पण जो अनड्यू प्रेशर टाकतात की बाबा घर असणं, तर घर असणं हे प्रॅक्टिकल आहे का? मेडिकल एक्सपेन्सेससाठी पण तुम्हाला प्लॅनिंग करावं लागणार. आज शाळेची फी किती झाली आहे? 1 लाख. बाबा याने सांगितलं हा स्टॉक चांगला आहे, त्याने सांगितलं तो स्टॉक चांगला आहे. म्युच्युअल फंड सारखे रिटर्न्स तुम्हाला कुठच्या अदर फायनान्शियल प्रोडक्ट मध्ये मिळणं व्हेरी डिफिकल्ट. स्पेशली मराठी माणसामध्ये हा अवेअरनेस वाढणं प्रचंड आवश्यक आहे म्युच्युअल फंड बद्दलचा. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, जो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जगण्यासाठी डेली रुटीनसाठी आपल्याला आयुष्यात पैसा किती महत्त्वाचा आहे आणि तो पैसा कमवणं आणि त्याशिवाय तो इन्व्हेस्टमेंट पण योग्य रीतीने करणं हा पण तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट असतो. सो त्याच्यामुळे आज आपल्यासोबत प्रगत आहे. गेली 10 वर्ष प्रगत सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ब्रोकर आहे. त्याशिवाय गेले 4 वर्ष तो रिअल इस्टेट क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. त्यामुळे तो एक आयडियल पर्सन आहे की इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला कशा प्रकारे करता येईल, कोणत्या क्षेत्रात करता येईल, रिअल इस्टेटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये. सो त्याबद्दल आपण त्याच्याशीच जाणून घेऊया. नमस्कार प्रगत. सो प्रगत, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की काय? सो बघा, आता ना मी जेव्हा ना यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती ना वेगवेगळे व्हिडिओज बघत असतो, तर त्याच्यावरती ना नेहमी वॉर चाललेलं असतं प्रेरणा, की रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड. पण असं काय मला कधी कधी कळत नाही की रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड याचं कम्पॅरिझन का करत राहायचं. ओके, कारण दोन्ही पण एसेन्शियल इन्व्हेस्टमेंट आहेत. ओके, जो ट्रॅडिशनली जर आपण बघत आलो की वर्षानुवर्षांपासून माणूस हा नेहमी जागेमध्ये घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आलेला आहे आणि जागा आणि घर ही अशी गोष्ट आहे ना, तर ती त्या माणसाला स्टेबिलिटी देते. ओके, त्याला एक इमोशनल स्टेबिलिटी देते, फिनान्शियल स्टेबिलिटी देते, त्यालाच नाही त्याच्या फॅमिलीला पण देते. आज जर मी तुमच्या समोर इथे बसलेलो आहे तर त्याचं वन ऑफ द मेजर रिझन की कोण एकेकाळी माझे वडील कोकणातून मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये सुरुवातीला ते ब्रेडी चाळीमध्ये रेंटवरती राहिले. नंतर मग जेव्हा लग्न करायचं होतं, आता बघा त्यावेळीची परिस्थिती काय वेगळी नाही आणि आजची परिस्थिती काय वेगळी नाही. त्यावेळी पण लग्न करायचं होतं तर त्यावेळी त्यांना पहिल्यांदा घर घ्यावं लागलं आणि आज पण तसंच आहे की जर तुम्हाला लग्न करायचं तर घर घ्यावं लागतं. आता हे बरोबर आहे काय की चूक आहे, आता याच्यामध्ये मला पडायचं नाही. ओके, पण ती समाजाची रीत आहे, आपण काय करू शकतो का त्याच्याबद्दल. सो त्याच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, समाजामध्ये राहायचं आहे तर त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आता माझ्या वडिलांनी ते घर घेतलं 1980 साली, मग 1981 साली त्यांनी लग्न वगैरे केलं. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात की आज पण घर घेणं ही माणसाची एक बेसिक नीड आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं एक घर असावं, आपलं एक सेकंड होम असावं. पण त्याचबरोबर म्युच्युअल फंड याच्यासारखं ना लुक्रेटिव्ह इन्व्हेस्टमेंट टूल नाही आहे. ओके, सो तर हे म्युच्युअल फंड काय आहे ना, तर ते आपण बेसिकली ना समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर ती कुठे करायची, कोणकोणत्या प्रकारच्या रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या पण आपण समजून घेतल्या पाहिजे. पण याच्या आधी ना आपण स्वतःचं नेहमी फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे. सो तर हे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की काय आहे? ओके, सो बेसिकली जर तुम्ही कोणत्याही लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कधीही गेला इन्शुरन्स काढायला, ओके, सो तिकडचे जे मॅनेजर असतात, ओके, तर ते नेहमी ना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलत राहतात. ओके, सो ते बसणार, ओके, आणि प्रॉपर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करणार. ओके, आता हे सगळं मला का माहिती आहे, दॅट्स बिकॉज आय हॅव वर्क विथ अ ब्रँड लाईक कोटक, ओके, बजाज, ओके, सो टाटा, या सगळ्या ब्रँड बरोबर, LIC बरोबर वगैरे मी काम केलं. सो ही सगळी जी म्हणजे मी त्यावेळी ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर म्हणूनच होतो. आणि आफ्टर दॅट म्हणजे मी जेव्हा ते लेफ्ट केलं, ओके, सो त्याच्यामुळे ट्रॅडिशनल इन्शुरन्स प्रोडक्ट हे काय माझे फेवरेट प्रोडक्ट्स नाहीत. ओके, थोडा मला त्याच्याबद्दल मला आवडत नाहीत ते प्रोडक्ट. त्याच्यातून मला शिकायला प्रचंड मिळालं, मी असं म्हणेन. आणि हे सगळं करता करता फायनान्शियल प्लॅनिंग किती आवश्यक आहे तर याची पण जाणीव झाली. ओके, सो आता हे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, तर ओव्हरऑल बघा, जेव्हा माणूस समजा तो आता 18 वर्षाचा झाला तर आपण पकडूया 18 वर्षानंतर तो जॉब करायला लागतो. ओके, एक 24-25 वर्षापर्यंत त्याचं असं काय खूप सबस्टॅन्शियल इन्कम नसतं. ओके, बिकॉज त्याचं एज्युकेशन चालू असतं. आता आपल्याकडे इंजिनिअरिंगच 22व्या वर्षी कम्प्लीट होतं, त्यानंतर तो MBA करतोय 24व्या वर्षी, 25 वर्षी तो पहिला जॉब शोधणार. ओके, सो 25 वर्षानंतर तो म्हटलं तर एक चांगला जॉब करायला लागतो. ओके, आता त्याची त्यावेळी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी फार कमी असते, कारण त्याची सॅलरीज मे बी 15 ते 20,000 असेल, 25,000 असेल. जर तुम्ही MBA केला असेल, चांगलं एज्युकेशन घेतलं असेल तर तुम्ही एक 50,000 पासून तुमची स्टार्ट होते. सो दॅट टाइम त्याच्यासमोर चॅलेंजेस काय काय आहेत, कोणकोणत्या गोष्टीसाठी त्याला पैसा लागणार आहे इन फ्युचरमध्ये. त्याचं जर समजा मुंबईमध्ये घर नसेल, म्हणजे त्याच्या आईवडिलांनी घेतलं नसेल, कारण मी नेहमी म्हणतो रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट इज अ जनरेशनल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आई वडिलांनी जर ती इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा फायदा कुठेतरी मुलांना होतो आणि मुलांनी जर अजून ती वाढवली तर त्याचा जो फायदा आहे तो त्यांच्या नातवांना होतो. ओके, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला होतो. सो त्याच्यामुळे रिअल इस्टेट इज अ जनरेशनल इन्व्हेस्टमेंट. आता बाबा त्याच्या आई वडील जर मुंबईमध्येच राहतात, त्याचं एक राहता घर आहे, तर त्याच्यासाठी जरा गोष्टी सोप्या होऊन जातात. पण जर
तो जरा ॲम्बिशियस आहे, त्याला राहतं घर जरा चाळीमध्ये आहे, राहतं घर जरा छोटं आहे आणि त्याला जर आता मोठं घर घ्यायचं आहे, तर मोठं घर घेण्यासाठी परत त्याला फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागणार. जर तो पहिलंच घर घेतोय मुंबईमध्ये, जर तो मुंबईच्या बाहेरून आलाय, पुण्याच्या पण बाहेरून आलाय, तर त्याला जर घर घ्यायचं आहे, तर आज घर घ्यायला गेलं तर आता समजा मुंबईसारखं शहर आहे, याच्यामध्ये ना तुम्ही जर एक 1 BHK घेताय तर अप्रॉक्सिमेटली कॉस्ट इज 80 lakhs to 1 crore रुपीज. ओके, आता पहिल्यांदा 80 lakhs to 1 crore घर घ्यायचं की नाही घ्यायचं, ओके, हा मोठा प्रश्न आहे 25व्या वर्षी. कारण तुम्ही सॅलरीज आहे 50,000, 1 करोडचं घर घेतलं, तुम्ही 10% डाऊन पेमेंट केली, म्हणजे तुमचे 10 lakh रुपीज गेले. मे बी तुम्हाला आई वडिलांनी दिले, तुम्ही थोडीफार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण 90 lakhs जर तुम्ही लोन घेतलं तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 80,000चा EMI पडणार. तुमची सॅलरीच आहे 30-35,000 रुपये, तर त्याच्यातून तुम्ही 80,000चा EMI कसा बनवणार. त्याच्यामुळे इनिशियली तरी मी घर घेणं हे अनअफोर्डेबल आहे. ओके, सो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग अननेसेसरी कधी कधी पॅरेंट्स म्हणा किंवा लग्न करणाऱ्या मुली म्हणा, या पण जो अनड्यू प्रेशर टाकतात, ओके, की बाबा घर असणं, तर घर असणं हे प्रॅक्टिकल आहे का. त्याच्यापेक्षा त्या मुलाने फोकस करणं आवश्यक आहे की त्याच्या करिअरवरती, रादर दॅन घर घेऊन लॉक होण्यापेक्षा, की बाबा कसं मी माझी सॅलरी वाढवू, कसं मी माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढवू, मी कसं माझा एक्सपिरियन्स वाढवू. ओके, आणि त्या अनुषंगाने मग त्याने विचार केला पाहिजे की बेबी मी जाऊन नंतर घर घेतो. सो आयडियली दिस इज अ टाइम जेव्हा तुम्ही 25 वर्षाचे असता. सो आता तुम्ही घर तर घेऊ शकत नाही, मग तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करा. घर तर घ्यायचं आहे. ओके, आता कसं झालंय की लग्न पण थोडं लांबतं. ओके, आता मोस्टली मुलांची लग्न 30s मध्येच होतात. हार्डली, म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या शहरात राहताय तर फार कमी जण 20 मध्ये लग्न करतात, तर 30 मध्ये लग्न करतात. इफ यू आर प्लॅनिंग टू गेट मॅरिड से 30 to 33, मुली पण प्लॅन करतात 25 ते 27 पर्यंत लग्न प्लॅन करतात ते. सो मग तुमच्याकडे एक 6 to 7 इयर्सचा हॉरायझन आहे. आता या 6 to 7 इयर्सच्या हॉरायझनमध्ये होणार काय, तर तुम्ही मे बी 30 to 32च्या एजला असाल, तर त्यावेळी जर तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस केला तर तुमची सॅलरी मे बी त्यावेळी म्हणल्या असू शकते. पण तोपर्यंत जर तुम्ही काही सेव्हच नाही केलं तर तुमच्याकडे परत बर्डन येणार तो फ्लॅट घेताना. मग अशा वेळी आयडियल आहे की बाबा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आता हे झालं तुम्ही घर घेण्यासाठी. आणि तुम्हाला ही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे उपयोगी पडणार. घर घेतलं म्हणून काय सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. घर घेतलं, तुम्ही लग्न केलात, त्यानंतर बाकीचे एक्सपेन्सेस आहेत, त्यानंतर मग मुलं होणार, मुलांचं जन्म म्हणा किंवा त्यांचं एज्युकेशन म्हणा. आज लाख रुपये वर्षाची फी आहे. ओके, कॉलेजची फी तर प्रचंड आहे. ओके, सो मग तुम्हाला जर ती फी त्याचं जर प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला परत म्युच्युअल फंड शिवाय ऑप्शन नाही. आणि तुम्ही जर जॉब करता तर कधी ना कधीतरी तुम्ही रिटायर तर होणारच. 58-60 पर्यंत तुम्ही जॉब कराल, म्हणजे 25व्या वर्षी तुम्ही ते जॉब करायला स्टार्ट करताय, तर तुमच्याकडे आता हॉरायझन किती आहे, 35 वर्षाचा. त्याच्यामध्ये 5 वर्ष मे बी तुमच्याकडे जॉब नव्हता, 30 वर्ष तुमच्याकडे जॉब आहे. ओके, तर 30 वर्षामध्ये तुम्ही हाऊ मच यू नीड टू सेव्ह, की बाबा ती लाईफस्टाईल तुमची सस्टेन होईल. आणि 60व्या वर्षानंतर आत्ता माणसं 80व्या वर्षापर्यंत आरामात जगतात, कारण मेडिकल सायन्स तेवढं पुढे गेलेलं आहे. पण त्याचबरोबर 60 ते 80 या पिरियडमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मेडिकल एक्सपेन्सेस होतात. म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेससाठी पण तुम्हाला प्लॅनिंग करावं लागणार. म्हणजे तुम्हाला घर घेण्यासाठी प्लॅनिंग करायचं आहे, तुम्हाला मुलांच्या एज्युकेशनसाठी प्लॅनिंग करायचं आहे, आणि तुम्हाला तुमची रिटायरमेंट प्लॅन करायची आहे. आता या 3 ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी प्लॅनिंग करणं म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. ओके, सो ओव्हरऑल दीज आर द फायनान्शियल प्लॅनिंग. जर मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्हाला घर घ्यायचं आहे, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर तो एक मोठा मुद्दा आहे. तर त्याच्याबद्दल आपण एकदा डिटेलमध्ये बोलू. किंवा जर तुम्हाला सेकंड होमसाठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तुम्ही ते कधी केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर विच वन इज बेटर, लँड किंवा रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट घेणं, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने. पहिलं तर तुम्ही तुमचं घर घ्या, आणि त्यानंतर मग समजा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही फ्लॅटमध्ये करायची, की तुम्ही सेकंड होममध्ये करायची, की तुम्ही लँडमध्ये करायची, की तुम्ही अजून कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्याच्याबद्दल आपण बोलू. पण आज मला असं वाटतं आज आपण आपला फोकस म्युच्युअल फंडमध्ये ठेवूया. कारण कसं आहे की बघा, मी गेली 10 वर्ष म्युच्युअल फंड ब्रोकर तर आहेच, पण आता एवढी वर्ष आता कॉन्टेंट क्रिएशन करतो 8 वर्ष, तर मला पण तेवढा वेळ नाही मिळाला म्युच्युअल फंडच्या बिझनेसवरती फोकस करण्यासाठी. आणि नाऊ वी हॅव सच अ वंडरफुल ऑफिस इन गोरेगाव. ओके, विच इज अ सेंट्रलाइज लोकेशन. ओबेरॉय मॉलच्या समोरच आहे, एक्सप्रेस झोनमध्येच आपलं ऑफिस आहे. सो एनीबडी कॅन इन मुंबई आता आपल्याला ॲक्सेस करू शकतो. ऑफिसमध्ये तुम्ही येऊ शकता, याच्याबद्दल जाणून घेऊ शकता, आणि तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आम्ही आमच्या स्टाफ्सना पण ट्रेन केलं आहे बेसिक इन्फॉर्मेशनसाठी. आणि बाकी तर आपण फोनवरती बोलून या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो प्रगत, आता आपण म्युच्युअल फंड बद्दल बोलतोय, सो मला हे जाणून घ्यायला आणि आवडेल की एक्झॅक्टली म्युच्युअल फंड म्हणजे काय. ओके, सो बेसिकली बघा, आता म्युच्युअल फंड, ओके, सो म्युच्युअल फंड म्हणजे ना हे ना ॲक्च्युली एक बंडल आहे. ओके, सो या बंडल थ्रू ना तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता म्युच्युअल फंडमध्ये आपण म्हटलं की आपलं डायरेक्ट स्टॉक मार्केट आठवतं, पण असं काय जरूर नाही की म्युच्युअल फंडमधून जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता की डायरेक्टली तुम्ही स्टॉक मार्केटमध्येच करता. तुम्ही डेट फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता. म्हणजे काय, तर समजा तुम्ही आता
पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवता, बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवले जातात, तर बँक त्याच्यातून कसे पैसे कमवते, तर इथं ते तुम्हाला लोन देतात किंवा बँक कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करते. तर बँक कुठे जनरली इन्व्हेस्टमेंट करते, जर त्यांना फिक्स रिटर्न हवे असतील तर ते गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटीज याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते बँक. तर आता ही जी गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटीज बँक इन्व्हेस्ट करते, तुमच्याकडून ती पैसे घेणार. समजा त्यांनी 1 लाख रुपये घेतले, तुम्हाला ते रिटर्न देणार 5 ते 6%, आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि सिक्युरिटीचे जे रिटर्न्स आहेत ते 8 ते 9%. म्हणजे बँक तिथे इन्व्हेस्टमेंट करणार, उरलेले 2% त्यांचे जे एक्सपेन्सेस आहेत, त्यांचे जे डेली एक्सपेन्सेस आहेत, त्यांच्या एम्प्लॉईजचे पगार, त्याच्यामध्ये एक सर्टन प्रॉफिट ठेवतील आणि नंतर ते तुम्हाला देतील. तुम्ही पण डायरेक्टली म्युच्युअल फंड थ्रू कमी पैशामध्ये या गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि सिक्युरिटीजमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचबरोबर आता स्टॉक मार्केटमध्ये ओके, मेजरली मी आधी सेफ सांगितलं तुम्हाला की बाबा डेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलात की बाबा तुम्हाला जास्त धोका नाही आहे म्युच्युअल फंडमध्ये. पण तुम्हाला जर चांगले रिटर्न्स हवे असतील, आता चांगले रिटर्न्स आपल्याला का हवे असतात ओके, कारण आज जर इन्फ्लेशन बघितलं तर ते 7 to 8% वरती इन्फ्लेशन आहे इंडियाचं. पण याच्यामध्ये पण जे एज्युकेशनल इन्फ्लेशन आहे ते प्रचंड आहे. तू जेव्हा शाळेत शिकली तेव्हा शाळेमध्ये तुझी महिन्याची फी किती होती? 25 रुपये, 30 रुपये, 50 रुपये. आणि आज शाळेची फी किती झाली आहे? 1 लाख रुपये. आता हे इन्फ्लेशन किती आहे? प्रचंड आहे. तर जर तुम्ही ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला जे रिटर्न्स मिळतात म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमधून, तर ते इनफ नाही आहेत तुमच्या मुलांचं एज्युकेशन फंड करायला. सो दॅट इज द रिझन यू रिक्वायर्ड अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट. ओके, आता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट होतं काय ऑन अन ॲव्हरेज ओके, हिस्टॉरिकली जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय किंवा स्टॉक मार्केटचे जे इंडेक्स फंडचे जे रिटर्न्स आहेत तर ते एक 10 to 12% आसपास आहेत. फिक्स नाही आहेत ओके, पण ते दॅट इज द लँडमार्क. ओके, आता कधी कधी काही म्युच्युअल फंड्स ते 15% पण रिटर्न दिलेत, 20% पण रिटर्न दिलेत, काही म्युच्युअल फंडने 8% पण रिटर्न दिलेले, 6% पण रिटर्न दिलेले. ओके, पण दॅट इज द थिंग विथ द म्युच्युअल फंड की बाबा एक चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळून जातात आणि मग तुम्हाला इन्फ्लेशन तुम्हाला थोडंफार प्रमाणात बीट करता येतं आणि दॅट इज रिझन म्युच्युअल फंड इज अ बेटर इन्व्हेस्टमेंट. आता याच्यामध्ये कसं आहे की बघा प्रत्येकाला असं वाटतं की अरे का मी म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू, मी डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो ना, कारण आम्ही पैसे देणार म्युच्युअल फंडला, म्युच्युअल फंड टाकणार कुठे? स्टॉक मार्केटमध्ये. स्टॉक मार्केटमधून जे प्रॉफिट येणार त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडवाले ज्यांचे जे ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आहेत, जे पण त्यांचे एक्सपेन्सेस आहेत, तर ते ठेवणार आणि त्यानंतर मग आम्हाला देणार. त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण आज स्टॉक मार्केटमध्ये किती कंपनीज लिस्टेड आहेत? आज जर BSE, NSE सगळ्या पकडल्या तर जवळजवळ एक 5,000 कंपनी लिस्टेड आहेत. आता याच्यामधल्या कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे काय एवढ्या बघायचं काम नाहीये की बाबा कोण त्याच्यामध्ये प्रॉपर अभ्यास करणार की बाबा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलाय का. आता बरेचसे लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर त्यांचा जो मोडच ऑपरेंडी आहे तो काय, अरे बाबा ह्याने सांगितलं हा स्टॉक चांगला आहे, त्याने सांगितलं तो स्टॉक चांगला आहे, तर त्या अनुषंगाने ते इन्व्हेस्टमेंट करतात. मे बी कधी कधी ते लकी पण असतात, त्यातून चांगले रिटर्न्स पण मिळतात, पण मे बी बहुतेक वेळी ओके त्यांना चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. कारण बघा एक आहे ठीक आहे, तुम्हाला एखादी चांगली कंपनी भेटली तर त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्ही कधी कधी काय होतं स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 1 वर्षानंतर थोडे रिटर्न्स मिळाले तुम्ही ते पैसे काढून टाकता, विड्रॉ करतो आपण. किंवा मे बी आता ती कंपनी चांगली आहे पण मे बी 2 वर्षांनंतर ती कंपनी चांगली नसेल, शी इज नॉट परफॉर्मिंग दॅट वेल, पण तुम्ही जर पैसे इन्व्हेस्ट करून बसलात तुम्ही लक्षात देत नाहीयेत. हे दोन्ही पद्धती आहेत. काही लोक सुपर ऍक्टिव्ह असतात, काही लोक कम्प्लिटली इनऍक्टिव्ह असतात. पण आता याच्यामध्ये होतं काय, म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय की बाबा म्युच्युअली आपण सगळेजण एकत्र येतोय ओके, आणि त्याच्यामुळे आपण एक मॅनेजर नेमतो, म्युच्युअल फंड मॅनेजरचा असतो, असेट मॅनेजर म्हणतात त्याला एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये. आणि तो असेट मॅनेजर मग काय करतो की तो आपल्या वतीने, कारण तो वेल क्वालिफाईड आहे, प्रोफेशनल आहे, तो प्रोफेशनल व्यक्ती त्याचा अभ्यास आहे स्टॉक मार्केट, त्याचं 24 तास कामच ते आहे की बाबा कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, कोणत्या स्टॉकमधून इन्व्हेस्टमेंट केली आहे पण आता त्याच्यातून विड्रॉ केली पाहिजे. सो ही जी कामं आहे ओके हा तो असेट मॅनेजर करतो. सो त्याच्याकडे आज 15 लोकांची टीम असते, रिसर्च टीम असते, ती त्याला हेल्प करत असते की बाबा जज करायला की कुठची कंपनी चांगली आहे आणि कुठची कंपनी वाईट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही जॉब करतोय, तुम्ही आणि आम्ही बिझनेस करतोय आणि याच्यामधून आपण एवढा वेळ देऊ शकतो का इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? तर नाही देऊ शकत. मग दॅट इज द रिझन म्युच्युअल फंड कंपनीचा उदय झाला की बाबा म्युच्युअल फंड कंपनीमध्ये बाबा असेट मॅनेजर आहेत, दे टेक केअर ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ पीपल ज्यांच्याकडे स्वतःचा वेळ नाही आहे ओके की बाबा कुठे इन्व्हेस्टमेंट करायची ती ओके. सो अशा प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके. सो दॅट इज ओव्हरऑल म्युच्युअल फंड, एकदम रॉ मध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता आपण म्युच्युअल फंडवर बोलतोच आहे, तर याच्यामध्ये किती टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स असतात जनरली? येस ओके. सो बघा हा एक महत्वाचा मुद्दा प्रेरणाने विचारला, कारण आता बघा म्युच्युअल फंड म्हटलं की जसं तुम्हाला मगाशी पण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते स्टॉक मार्केट. सगळ्यांना वाटतं ऍडच येते म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट. मार्केट बोललं की स्टॉक मार्केट. जसं मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये रिस्क तर आहेच ओके,
पण त्याची जी रिस्क आहे ओके तर ती नेहमी ना कॅल्क्युलेटेड आहे. आता रिस्क कशात नाही आहे, तर रिस्क तुम्ही रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये पण आहे. तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर रिस्क आहे की नाही आहे त्याच्यामध्ये पण. ओके, जर तुम्ही सर्टन बँकामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्या बँका जर बुडाल्या तर तुमची पण फिक्स डिपॉझिट तुम्हाला एक सर्टन लेवलपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात. सो तिकडे रिस्क नाही आहे का, सगळीकडे रिस्क आहे. गोल्ड तुम्ही घेतलं, उद्या गोल्डचे रेट पडले त्याच्यामध्ये पण तुम्हाला लॉस होऊ शकतो. ओके, सो देर इज सर्टन रिस्क. आता ही जी रिस्क किती आहे ओके तर त्याच्यावरती डिपेंड असतात टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. ओके, आता म्युच्युअल फंडमध्ये टाइप्स कोणकोणते आहेत, तर एक आहे इक्विटी म्युच्युअल फंड आणि दुसरं आहे डेट म्युच्युअल फंड. जसं मी तुला म्हटलं, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, डेट फंडमध्ये आपण गव्हर्नमेंट बॉन्ड सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यामध्ये पण कसं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टॉक मार्केटमध्ये 5000 कंपनीज आहेत. तर त्याच्यामधल्या लार्ज कॅप कंपनीज म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीज, या सगळ्यात मोठ्या कंपनीज आहेत त्याला लार्ज कॅप म्हणतात. मिडी कॅप म्हणजे जे मिडियम लेवलच्या कंपनीज आहेत आणि स्मॉल कॅप म्हणजे जे छोट्या कंपनीज आहेत. आता छोट्या कंपनीचं कसं असतं की त्याच्यामध्ये रिस्क जास्त असते, पण त्या जर उद्या ग्रो झाल्या तर त्याच्यामध्ये रिटर्न्स पण तसेच मिळतात. मिड कॅपमध्ये पण तसंच आहे की जरा मोठ्या कंपनीज असतात त्यांचा जो ग्रोथचा जो स्पीड आहे तो थोडा कमी झालेला असतो, पण त्या थोड्या स्टेबल पण झालेल्या असतात. आणि लार्ज कॅप कंपनीच्या मेजरली स्टेबल असतात ओके, पण त्याच्यामध्ये रिस्क कमी असते ओके, पण रिटर्न्स पण तुम्हाला खूप जास्त नाही मिळणार, पण एक जे ॲव्हरेज रिटर्न्स आहेत म्युच्युअल फंडचे ते तुम्हाला मिळून जातात. ओके, सो आता याच्यामध्ये लार्ज कॅप, मिडी कॅप, स्मॉल कॅप अशी म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे करायचं आहे तर ते डिपेंड असते की तुमच्या एजवरती. ओके, जर तुम्ही यंग आहात 25 वर्षाच्या आहात ओके, सो दॅन यू कॅन इन्व्हेस्ट इन स्मॉल कॅप, मिड कॅप. जर तुम्ही 35-40 मध्ये जाताय तर आयडियली यू शुड इन्व्हेस्ट इन सम अमाऊंट ऑफ मनी इन टू लार्ज कॅप. त्यानंतर मग थोडं तुमचं वय जसं वाढत जातं तर तसं तसं तुम्ही बॅलन्स फंडकडे शिफ्ट करू शकता. बॅलन्स फंड म्हणजे काय की बाबा 65% इक्विटी, 35% डेट. ओके, जे डेट फंड आहेत जसं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये म्हटलं, डेट फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड इज इन्व्हेस्टिंग इन गव्हर्नमेंट बॉन्ड सिक्युरिटीज ज्याच्यामध्ये खूप रिटर्न्स मिळत नाही. ओके, एक 8-9-10% असे रिटर्न मिळत जातात. ओके, सो कधी कधी कमी पण मिळतात, थोडे कधी कधी जास्त मिळतील. ओके, पण खूप जास्त तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न्स मिळणार नाही. तर मग जसं वय वाढतं तसं बॅलन्स फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. सिनियर सिटीजनच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत मेजरली, आज जर तुम्ही बँकांमध्ये गेलात तर फिक्स डिपॉझिटच्या अगेन्स्ट तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट ऑफर केली जाते तर ती बॅलन्स फंडची असते, ज्याच्यामध्ये 65% इक्विटी असते आणि 35% डेट असतं. ओके, सो दॅट इज व्हेरी सेफर इन्व्हेस्टमेंट रादर दॅन एकदम म्हणजे ती मार्केटवरती पूर्णपणे डिपेंडंट नाही आहे. ओके, सो दॅट इज ती सेफर इन्व्हेस्टमेंट आहे. किंवा तुम्ही इन फ्युचरमध्ये कम्प्लिटली डेट फंडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा काही काही फंड आहेत ELSS फंड. ओके, सो ELSS मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं की तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळून जातो अंडर 80C. ओके, जर तुम्ही ओल्ड रिजिम मध्ये असाल तर. पण आता मोस्टली मला असं वाटतं न्यू रिजिम मध्ये शिफ्ट करताय तर त्याच्यामुळे 80C बद्दल आत्ता बोलण्यात काही जास्त पॉईंट राहिलेला नाहीये. ओके, कारण पण एक सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेज म्हटलं ना म्युच्युअल फंडचं तर तेच आहे की लिक्विडिटी, तुम्हाला पैसे पाहिजे तेव्हा काढता येतात. पण त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण ओव्हरऑल दीज आर द टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. ओके ओके प्रगत, आता आपण जाणून घेतलं म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेतले. पण आता म्युच्युअल फंड मध्ये कोणाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतात? बघा, आता म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं ना तर तुम्ही स्वतः पण इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड ब्रोकर होतो जसे मी आहे. ओके, सो मला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही माझा गायडन्स घेऊ शकता फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी. ओके, आणि तुम्ही कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट कधी शिफ्ट केल्या पाहिजे, लार्ज कॅपमधून मिड कॅपमध्ये, मिड कॅपमधून स्मॉल कॅपमध्ये, किंवा तुम्ही बॅलन्स फंडमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्ही डेट फंडमध्ये केली पाहिजे का, तुम्ही सिनियर सिटीजन का, म्हणजे इट्स डिपेंड ऑन पर्पज की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता व्हॉट आर द कशासाठी करताय ओके, तर ते महत्वाचं आहे. आता तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओके, सो व्हॉट आर द वेज की बाबा म्युच्युअल फंड इट इज ॲज गुड ॲज युअर बँक अकाउंट. ओके, तर बँक अकाउंटमध्ये काय तुम्ही लमसम जाऊन पण पैसे टाकू शकतात. बाबा मला उद्या 50,000 रुपये बँकेत टाकायचे तर बाबा मी 50,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. किंवा आता प्रत्येकाला ना तो डिसिप्लिन नसतो. ओके, की बाबा मी प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये बँकेमध्ये जाऊन सेव्ह करेन. ओके, तर मग बँकमध्ये काय केलं जातं तर RD केली जाते. RD केली जाते म्हणजे काय, तुमच्या सॅलरीमधून एक सर्टन पैसे कट केले जातात. ओके, सो त्या RDलाच तशीच एखादी पद्धत म्युच्युअल फंडमध्ये त्यालाच म्हणतात SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो म्युच्युअल फंडचे RD म्हणजेच SIP. ओके, सो तुम्ही एक SIP केलात, मे बी 5,000चा केलात, 10,000चा केलात आणि ती तुमची जी अमाऊंट आहे तर ती प्रत्येक महिन्याला कट होते तुमच्या बँक अकाउंटमधून आणि ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. सो दीज आर ओनली 2 वेज. ओके, की इधर तुम्ही एक लमसम अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जस्ट लाईक तुम्हाला उद्या बोनस मिळाला किंवा सर्टन एकदम पैसे आले तुमच्याकडून तर ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. मिनिमम एक किती अमाऊंट पासून आपण SIP स्टार्ट करू शकतो?
बघा आता मिनिमम अमाऊंट ना तो खूपच कमी आहे. ओके, 500 रुपयापासून पण तुम्ही करू शकता. पण आयडियली मला तर वाटतं की तुम्ही बघा तुमच्यात एक सॅलरी जर तुम्ही सुरुवात जॉब करता तर तुमच्याकडे एवढी रिस्पॉन्सिबिलिटीच नसते ना. जर तुम्ही 20व्या वर्षी 22व्या वर्षी जॉबला सुरुवात करता तेव्हा तुमचे आई वडील असतात, दे आर टेकिंग केअर ऑफ, तुमच्यावरती अशी काय खूप रिस्पॉन्सिबिलिटी नाही. सो आयडियली तेव्हा पण 35 to 40% ऑफ युअर मनी यू शुड इन्व्हेस्ट. ओके, आणि हा क्रायटेरिया तुमचा प्रत्येक वेळी म्हणजे आयुष्यभर राहिला पाहिजे. म्हणजे जे पण जर तुम्ही 100 रुपये कमवता त्यातले 40 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेच पाहिजे, तरच हे जे फायनान्शियल गोल्स आपण डिस्कस करतोय. म्हणजे तुम्हाला कळलं ना, एकंदरीत तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन हे जेव्हा तुम्ही कमवायला लागता तेव्हापासून करणं खूप महत्वाचं आहे. येस येस. आणि याचं सगळ्यात मेजर रिझन ना, ओके आता याच्याबद्दल आपण एकदा बोलू स्पेसिफिकली. ओके, की लॉ ऑफ कंपाऊंडिंग मध्ये. ओके, सो वॉरेन बफेट हा जो जगातला एक वन ऑफ द श्रीमंत व्यक्ती आहे, हा श्रीमंत म्हणला फक्त इन्व्हेस्टमेंट थ्रू. ओके, पण याची जी लॉ ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय. ओके, सो तुम्हाला ती एक गोष्ट माहिती असेल राजाची. आणि म्हणजे राजाजवळ एक माणूस गेला आणि तुम्हाला म्हणाला की तू मला, राजा बोलला तुला काय पाहिजे, तुला एवढे किलो धान्य पाहिजे, तेवढे किलो धान्य पाहिजे. तर तो बोलला की नाही, मला तुम्ही 30 दिवस ओके अशा प्रकारे धान्य द्या की ज्या पहिल्या दिवशी जेवढं धान्य द्याल त्याच्या दुप्पट दुसऱ्या दिवशी देणार, त्याच्यात दुप्पट तिसऱ्या दिवशी देणार. तर त्याने ते कसा मागितलं, तर तुम्ही लॉ ऑफ कंपाऊंडिंगचा विचार केलात. ओके, तर जेव्हा तुमचे पैसे डबल व्हायला लागतात ना, तेव्हा सुरुवातीला ते वाटत नाहीत, अरे काय 1चे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 8 झाले. पण जेव्हा 8चे 16 होतात, 16चे 32 होतात, 32चे 64 होतात, 64च्या नंतर तुमचे 128 होतात, त्याच्यानंतरचं जे कंपाऊंडिंग स्टार्ट होतं ना, तर ते जास्त महत्वाचं. तर त्याच्यामुळे जेवढी लवकर तुम्ही अर्ली स्टार्ट कराल, जेव्हा तुम्हाला पगार असेल 15,000 रुपये पहिला तुमची जी सॅलरी करताय, तर 15,000मधून जेव्हा तुम्ही 5,000 सेव्ह कराल ना, ते 5,000 तुम्हाला म्हातारपणी खूप महत्वाचे असणार आहे. ओके, सो तुम्हाला ते सेव्ह करणं ना, काही करून सेव्ह करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आता एक्सपेन्सेस कट करणं इज व्हेरी डिफिकल्ट, स्पेशली इन द सिटी लाईक मुंबई, आणि जिथे झेप्टो आहे, जिथे ब्लिंकिट आहे, झोमॅटो आहे, किंवा वेगवेगळी प्रलोभनं आहेत. ओके, सो त्यावेळी कठीण आहे, पण तुम्हाला हे करणं तर आवश्यक आहे. सो ओव्हरऑल तुला कळलं असेल प्रेरणा की बाबा तुम्ही 500 रुपयापासून पण स्टार्ट करू शकता. पण आयडियली मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही जी पण काय पैसे कमवता त्यातले 40% तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेच पाहिजे. तेव्हा कुठेतरी यू कॅन प्लॅन अबाउट युअर चिल्ड्रन्स एज्युकेशन, युअर रिटायरमेंट, किंवा घर घेण्याचे स्वप्न तुम्ही बघू शकता. म्हणजे अर्ली एज मध्येच फायनान्शियल डिसिप्लिन हे अंगी लावणं इम्पॉर्टंट आहे. सो प्रगत, म्युच्युअल फंडचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? ओके, बघा म्युच्युअल फंडचे ऍडव्हान्टेजेस तर खूपच आहेत. ओके, सगळ्यात जास्त मला म्युच्युअल फंडचा ऍडव्हान्टेज आवडतं ना, तर ते म्हणजे लिक्विडिटी. ओके, आता हे लिक्विडिटी काय प्रकार आहे, तर बाबा माझे पैसे माझे आहेत, मला पाहिजे तेव्हा काढता येतात. ओके, तर रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही उद्या 50 लाख रुपये गुंतवलं तर रिअल इस्टेटची प्रॉपर्टी तुमची पटकन सेल नाही होणार, आणि ती सेल व्हायला मे बी 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, 1 वर्ष पण लागेल. ओके, किंवा 50 लाखामधले मला फक्त 2 लाखच हवे आहेत, पण त्यासाठी काय मी 50 लाखाची प्रॉपर्टी सेल करू का? शक्य नाही. पण म्युच्युअल फंडमध्ये ते तुम्ही करू शकता. उद्या तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये 50 लाख रुपये, 50च्या 50 लाख तुम्हाला 2 दिवसामध्ये मिळतात. ओके, त्याचबरोबर तुम्हाला हे 50 लाख नको आहेत, त्याच्यातले मला फक्त 2 लाखच हवे, तर 2 लाख रुपये पण मी म्युच्युअल फंडमध्ये काढू शकतो. उद्या नंतर 5 लाख काढू शकतो, पार्शली तुम्ही विड्रॉ करू शकता. तर लिक्विडिटी हे एक सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज. ओके, सेकंड ऍडव्हान्टेज काय की बाबा तुम्ही याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हटलं की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला ना बॅरियर नाही. आता घर घ्यायचं तर जसं म्हटलं मुंबईत घर घ्यायचं तर 80 लाख 1 करोड तर पाहिजे. 40 रूम जरी घ्यायची झाली तरी 30-40 लाख रुपये पाहिजे. म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे लागतात. म्युच्युअल फंड तसं नाही ना, उद्या तुमच्याकडे 2,000 रुपये 2,000 रुपये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, 500 रुपये पण करू शकता. सो हे एक म्युच्युअल फंडचा ऍडव्हान्टेज आहे की बाबा पहिल्यांदा लिक्विडिटी आणि नंतर अमाऊंट. ओके, तुम्ही कमीत कमी अमाऊंट पण म्युच्युअल फंड मध्ये स्टार्ट करू शकता. सीप बाबा एक 5,000चा सीप तुम्ही स्टार्ट करू शकता, 10,000चा करू शकता, 15,000चा करू शकता, 20,000चा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्युच्युअल फंडचा ऍडव्हान्टेज म्हणजे रेट ऑफ रिटर्न्स. ओके, आज म्युच्युअल फंड सारखे रिटर्न्स तुम्हाला कुठच्या अदर फायनान्शियल प्रोडक्ट मध्ये मिळणं व्हेरी डिफिकल्ट आहे. ओके, सो दीज आर द हायेस्ट रिटर्न असलेलं म्युच्युअल फंड हा एकच मार्ग आहे. मला तर वाटतं म्हणजे आयडियली मला विचाराल तर बेस्ट आहे. म्युच्युअल फंड सारखी इन्व्हेस्टमेंट ऑप्शनच नाही आहे, कारण याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हटलं स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला गेलात तर रिस्क येते. तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार तुम्हाला माहिती नाही, आयडिया नाही आहे. इथे कसं होतं तुमची रिस्क डाऊन व्हायला लागते, कारण एक म्युच्युअल फंड तो एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. एक म्युच्युअल फंडचा जो असेट मॅनेजर असतो तो एका म्युच्युअल फंड थ्रू 15 ते 20 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर त्याच्यामुळे कसं होतं की बाबा एखादी जर समजा कंपनी चांगली नाही परफॉर्म करत असेल तर त्याच्यामध्ये होणार काय की बाबा बाकीच्या ज्या 19 कंपनीज आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगले रिटर्न्स ते म्युच्युअल फंड मिळून जातात. म्हणजे तुमच्याकडे लिक्विडिटी आहे,
तुम्हाला कमीत कमी पैशापासून स्टार्ट करता येते. आणि थर्ड आहे की बाबा तुमचं जे म्युच्युअल फंडमध्ये त्याच्यामध्ये तुमची रिस्क आहे तर ती कमी होते कम्पेअर टू स्टॉक मार्केट. ओके, सो दीज आर द मेजर ॲडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस म्हणशील ना, याचं सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज ना एकच आहे, जे याचा ॲडव्हान्टेज पण आहे, ती म्हणजे लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय की पटकन पैसे काढतात. आता लोक फ्लॅट घेतात पण फ्लॅट त्यांना विकता येत नाही पटकन, म्हणून त्यांचे ते पैसे ना फ्लॅटमध्ये अडकून पडतात आणि त्याच्यामुळे ते कंपाऊंड होत राहतात. आता म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, आता समजा मी 10,000चं सेव्ह करतो. ओके, तर वर्षाला माझे 1,20,000 रुपये झाले, मार्केट अप झालं, 1,20,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले आणि त्याचे एकदम डायरेक्ट 2 लाख रुपये झाले, मी खुश. ओके, मी डायरेक्ट अरे 2 लाख रुपये झाले, मी आता कुठची तरी ट्रिप मारतो, तर ट्रिपला गेलो, मी तिथे 60-70,000 रुपये विड्रॉ केले. माझं अजून दुसरं काहीतरी काम आहे, अरे मी बाईक घेतो रे जरा, त्याच्यामध्ये 40-50,000 रुपये घालते, तर पटकन मी विड्रॉ करून टाकतो. तर म्युच्युअल फंडचं ना सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज हे लिक्विडिटीच आहे. ओके, की बाबा लिक्विडिटी असल्यामुळे माणूस पटकन याच्यातून पैसे काढतो. इझी विड्रॉल प्लॅन आहे, कारण तुमच्या हातामध्ये तुमचे पैसे आहेत. सेकंड, मला असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा माणूस इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा तो पूर्णपणे म्युच्युअल फंड समजून घेत नाही. ओके, आणि त्याच्यानुसार तो इन्व्हेस्टमेंट करत नाही. ओके, जसं मी तुला म्हटलं की बाबा त्यांना माहितीच नसतं, लोकांना एवढं डिटेल नॉलेज नसतं की व्हॉट इज लार्ज कॅप फंड, व्हॉट इज मिड कॅप, व्हॉट इज अ स्मॉल कॅप, व्हॉट इज अ बॅलन्स फंड. ओके, आता आपण शहरी लोकांना कसं, जे यंगस्टर्स आहेत तर ते बऱ्याच वेळा गुगल करत असतात, तर त्यांना सगळ्यांना थोडंफार तरी नॉलेज असतं. पण असे लोक किती आहेत? ओके, आज जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक इंडियामध्ये काय खूप नाही आहेत. आज पण बरेच लोक ट्रेडिशनली लाईफ इन्शुरन्स प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात, फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे म्युच्युअल फंडबद्दल तेवढा अवेअरनेस नाही. आणि ज्यावेळी ते म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात, आता जर 60 वर्षाची व्यक्ती जर त्यांनी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, अप अँड डाऊन आहेत, आणि मग तो घाबरतो, अरे मी एवढे पैसे टाकलेले, माझे पटकन पैसे मिळते, मग तो पटकन काढून घेतो. एवढे कमवलेले पैसे होते आणि ते सो बेसिकली प्रॉपर गायडन्स असणं आवश्यक आहे. इधर तुम्ही स्वतःचं नॉलेज स्वतः एक्वायर करा, आणि अदरवाईज यू कॅन कॉन्टॅक्ट अस म्युच्युअल फंड ब्रोकर्स, आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही त्याचा गायडन्स घेऊ शकता. ओके, सो लिक्विडिटी डिसएडव्हान्टेज आहे, प्रॉपर त्याचा एक गायडन्स नसणं. ओके, तो एक डिसएडव्हान्टेज आहे त्याचा. सो दीज आर द बेसिकली ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ म्युच्युअल फंड. प्रगत खूप मस्त इन्फॉर्मेशन दिली आपल्याला म्युच्युअल फंड बद्दल. सो तुम्हाला कळलंच असेल की म्युच्युअल फंड म्हणजे काय, फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची, टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स काय. पण युजली ना मी सिप ऐकलेलं आहे, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ऐकलेलं आहे, पण आता मी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन याबद्दल पण मी थोडंफार ऐकते, तर त्याबद्दल माझ्या कन्सेप्ट तू क्लिअर करशील का? आता याच्यामध्ये कसं आहे की बघ, ट्रॅडिशनली जे सिनियर सिटीजन्स आहेत, ओके, सो माझे आई वडील होते, तर त्यांची जी मेजर इन्व्हेस्टमेंट होती ना ती फिक्स डिपॉझिटमध्ये होती. ओके, तर ते FD मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याचा जो इंटरेस्ट यायचा तर त्याच्यावरती त्यांची लाईफस्टाईल चालायची. आता 1970चा काळ, 80चा काळ, 90च्या काळापर्यंत किंवा 2000पर्यंत, ओके, जो FDचा इंटरेस्ट रेट होता ना तो 9 ते 10% होता. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर त्याचे 10,000 रुपये तुम्हाला मिळायचे. सो खूप चांगला इंटरेस्ट रेट होता, म्हणजे 12% इंटरेस्ट रेट असलेले पण दिवस होते, 12,000 रुपये मिळायचे. ओके, सो अशा प्रकारे चांगले रिटर्न मिळायचे. पण त्यानंतर ट्रेंड चेंज झाला 2000 नंतर. तू बघितलास की इंटरेस्ट रेट भारतामध्ये कमी व्हायला लागले, आणि त्याच्यानंतर मग सिनियर सिटीजनची कोची व्हायला लागली की बाबा अरे पैसे इन्व्हेस्ट करायचे ते कुठे करायचे. होते आमचे 50 लाख फिक्स डिपॉझिटमध्ये, पण त्याचे आता आम्हाला 5%, 6%नेच रिटर्न मिळतात, आणि त्याच्यामध्ये पण आमचा TDS कापला जातोय. ओके, इन्कम टॅक्स कापला जातोय. इन्कम टॅक्सला दाखवायचं देखील लागतंय ते इन्कम तुमचं. सो मग आता ह्याच्यावरती ऑप्शन्स काय आले. ओके, सो मग आता बँकावाले पण तुम्हाला ना बऱ्याच वेळा पिच करतात की बॅलन्स फंड. आता बॅलन्स फंड जसं मी तुला म्हटलं की बॅलन्स फंड इट इज 65% इक्विटीमध्ये असतो, 35% डेट फंडमध्ये असतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टेडी त्याच्यामध्ये तुला इन्कम मिळायला लागतं. ओके, आता याच्यामधले जे रिटर्न्स आहेत, आता जसं मी तुला म्हटलं इक्विटी म्युच्युअल फंड आहे जो प्युअरली इक्विटी, तर त्याचे रिटर्न्स 12 to 15% पर्यंत मिळू शकतात. ओके, बॅलन्स फंडचे रिटर्न्स तुम्ही 10 ते 12% पर्यंत म्हटलं तरी FD पेक्षा ते फार बेटर आहे. आता त्याचे ऍक्च्युअल रिटर्न्स मे बी 10-12% असतील. ओके, पण आता याच्यामध्ये आपण SWP करू शकतो ना, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्हणजे काय, आता समजा तुमचे 50 लाख म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, तर याच्यामध्ये तुम्ही SWP केला 7%. ओके, म्हणजे 7%ने जर SWP केला तर तुम्हाला 1 लाखावरती 7% म्हणजे 7,000. ओके, 50 लाखावाला 7,000 रुपये म्हणजे 7-5-35, म्हणजे 3.5 लाख रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार. आता याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय होतं की म्युच्युअल फंडमध्ये 3.5 लाखामध्ये पहिले जे 1,25,000 रुपये आहेत तर त्याच्यामध्ये वर्षाला तुम्हाला टॅक्स लागत नाही. उरलेले जे पैसे आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला LTCG किंवा STCG थोडाफार टॅक्स लागतो. ओके, पण याच्यामध्ये एक सर्टन अमाऊंटला टॅक्स लागत नाही. आणि दुसरं ॲडव्हान्टेज काय
की जर तुम्ही FD मध्ये 50 लाख ठेवला तर 7% तुम्ही पैसे घेताय, पण तुमचे 50 लाख आहेत ते 50 लाखच राहणार. पण आज 50 लाखाला व्हॅल्यू आहे, पण अजून 10 वर्षांना 50 लाखाला व्हॅल्यू राहणार नाही. पण बॅलन्स फंडमध्ये काय होतात की जर तुम्हाला त्या वर्षी जास्त रिटर्न मिळाले 12%, 15%, तर तुम्ही विड्रॉ किती केले 7%. म्हणजे जे उरलेले तुमचे रिटर्न्स आहेत ते परत रिइन्व्हेस्ट होतात. म्हणजे तुमची जी 50 लाखाची जी व्हॅल्यू आहे ना, तर ती पण हळूहळू वाढत जाते. म्हणजे आज 50 लाख आहे ते उद्या 52 लाख होतील, 54 लाख होतील, 56 लाख होतील. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला एक सर्टन पैसे प्रत्येक महिन्याला मिळतातच. विड्रॉ करता येतात. सो हे बेसिकली SWP आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. SAP मध्ये आपण प्रत्येक महिन्याला एक सर्टन पैसे इन्व्हेस्ट करतो, SWP मध्ये सर्टन पैसे विड्रॉ होतात म्हणजे म्युच्युअल फंड म्हणून तुम्हाला मिळतं. सो एकंदरीत तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल माहिती कळालीच असेल. सो थँक्यू प्रगत, एवढं डिटेलमध्ये आम्हाला म्युच्युअल फंड बद्दल सांगण्याबद्दल, गाईड करण्याबद्दल. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठे करायचं, बिकॉज प्रगत इज ऑलरेडी सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ब्रोकर आहेत. सो स्क्रीनवर नंबर दिसतो, त्या नंबरवर नक्की संपर्क करा. सो प्रगत, तुला अजून काही सांगायचं आहे का आपल्या प्रेक्षकांना? सो प्रेरणा, जसं म्हटलं की म्युच्युअल फंडबद्दल मी तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन दिली. आता तुम्ही जरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमच्या पेशन्सला मानलं पाहिजे मी. पण म्युच्युअल फंड हा असा सब्जेक्ट नाही, ह्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आणि इन्व्हेस्टमेंट हा असा सब्जेक्ट आहे ज्याच्याबद्दल बोलावं असं कमी आहे. ओके, सो जसं मी आज म्युच्युअल फंडबद्दल बोललो होतो, तर तुम्ही रिअल इस्टेटबद्दल पण आपण तसंच बोलू शकतो. कारण रिअल इस्टेटमध्ये पण लोकांना असं वाटतं की रिअल इस्टेट म्हणजे काय फक्त फ्लॅट घेणं. तर फ्लॅट घेणं म्हणजे रिअल इस्टेट नाही आहे. तर बरेचसे जे श्रीमंत लोक आहेत तर ते फ्लॅटमध्येच इन्व्हेस्टमेंट करत नाही, तर ते लोक ॲग्रिकल्चर लँडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. ते प्लॉट्स घेतात, ओके, ते कमर्शियल प्लॉट्स घेतात, ते कमर्शियल ऑफिसेस घेतात. ओके, सो कधी कधी एखाद्या कमर्शियल ऑफिसेसमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा जो रेंटल इल्ड आहे, म्हणजे कधी कधी तुम्ही 80 लाखाचं जर एक ऑफिस घेतला आणि 80 लाखाचा एक फ्लॅट घेतला, 80 लाखाच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला रेंट मिळेल 20,000, पण 80 लाखाच्या ऑफिसमध्ये तुम्हाला रेंट मिळेल 40,000. ओके, सो ती पण कमर्शियल इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी व्हेरी गुड. ओके, सो असे ना रिअल इस्टेटमध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत. गोल्डमध्ये पण कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि यांचं कंपॅरिझन काय आहे, मला असं वाटतं ना याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. ओके, आज कुठे ना कुठेतरी आपण 8 वर्ष सोशल मीडिया थ्रू कनेक्टेड आहोत आपल्या प्रेक्षकांबरोबर. आणि मला असं वाटतं तुम्ही पण मला बरंच काही दिलं. तर आज मला असं वाटतं मी त्या पोझिशनला आलेलो आहे की देन आय कॅन गिव्ह बॅक. ओके, हे जे नॉलेज आहे ते बघा, ॲज अ म्युच्युअल फंड ब्रोकर म्हणून मी काम तर करतोच आहे. तुम्ही यू कॅन कॉन्टॅक्ट मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही माझ्या थ्रू इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, पण तो काय पर्पज नाही. ओके, सो आय मीन आय कॅन अर्न फार फार बेटर मनी बाय डुईंग फ्यू अदर थिंग्स. ओके, बट मेजरली मला असं वाटतं की स्पेशली मराठी माणसामध्ये हा अवेअरनेस वाढणं प्रचंड आवश्यक आहे म्युच्युअल फंड बद्दलचा. आणि तो अवेअरनेस वाढलाच तरच मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी मराठी माणूस मुंबईमध्ये फक्त सर्व्हाइव्ह नाही करणार, तर तो मुंबईमध्ये ग्रो करेल. ओके, आणि मराठी माणसाचा कुठेतरी टक्का पण वाढेल मुंबईमध्ये, MMR रिजनमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस सदन होईल किंवा ओव्हरऑल ओके भारतीय माणूस पण सदन होईल. सो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करताय, ओके, सो तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि भेटायला येऊ शकता. आपण गप्पा मारू, आपण डिस्कशन करू. माझी टीम पण आहे. ओके, इनिशियली ते तुमच्याशी डिस्कस करतील आणि बाकी तर मी आहेच. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.